नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर या इथे पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुक आणि लूक कसे करायचे हे शिकणार आहे. तर इथे मी हा 35 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो स्टिच केला आहे आणि याचा पेपर कटिंगचा व्हिडिओ जो आहे तो नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवरती मी शेअर केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर इथे पहा, एकदम परफेक्ट असा हा पफसुद्धा आलेला आहे. याच पद्धतीने पफसुद्धा क्रिएट झाला पाहिजे, तरच प्रिन्सेस ब्लाऊज जो आहे तो एकदम छान बसतो. अजिबात चपटा वगैरे होत नाही. या पद्धतीने जसं मी सांगितले त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही कटिंग कराल त्यावेळेस प्रिन्सेस कट अजिबात चपटा वगैरे होत नाही. तर इथे हुक आणि लूक आपल्याला तयार करायचे. तर इथे पहा, ही जी पट्टी आहे ती आहे आपली आतमध्ये फोल्ड केलेली. ही लूक पट्टी, हुक पट्टी असते. आणि ही जी एक्स्ट्रा पट्टी असते आतून पहा, आतून आपण अशी वरती लावली, ही एक्स्ट्राची पट्टी आहे. पहा, इथून दिसतं हे एक्स्ट्रा आहे. ही असते लूक पट्टी, म्हणजे या साईडला आपल्याला लूक करायचे. तर पहा, हुक करताना आपल्याला इथे ही जी पट्टी आहे याचे समसमान आपल्याला 5 भाग करायचे. तर काय करायचं, ही जी पूर्ण पट्टी आहे तर ही आधी अशी दुमडून याचा सेंटर करून घ्यायचा. सेंटर करून घेतल्यानंतर पहा, हे जे 2 एंड आहेत, म्हणजे हे गळ्याजवळ आणि हे लास्ट, इथे असं 2 मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे इथे एक हुक बसणार आणि इथे एक, इथे ह्या टोकांना इथे 2 ठिकाणी मार्किंग करून घेतल्यानंतर हा सेंटर जो केलेला आहे इथे एक मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे किती आपल्याला तयार झाले, 1 2 आणि 3, आणि आपण 5 टोटल हुक लावणार आहे. तर आता हा जो एक भाग आहे त्याचा असा सेंटर करून घ्यायचा. पहा, या पद्धतीने. नसेल जमत तर पहा, हा परत तुम्ही दुमडून सेंटर करायचं आहे. पहा, बरोबर सेंटर आपला आलेला आहे. परत हे जे 2 भाग आहेत याचा सुद्धा असा सेंटर करून घ्या. अंदाजे एक जमत नसेल तर परत हा भाग दुमडून असा सेंटर करून घ्यायचा. म्हणजे समसमान आपले 1 2 3 4 आणि 5 असे 5 हुक लावण्यासाठी भाग तयार झाले. त्याच पद्धतीने लूक पट्टीला सुद्धा त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. असा सेंटर करून घ्यायचा. आणि ही जे 2 टोकं आहेत इथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं. परत इथं एक सेंटरला. या पद्धतीने 3 मार्किंग करून झाल्यानंतर या दोन्हीचा एक सेंटर काढायचा आणि याचाही सेंटर काढायचा. अशा पद्धतीने समसमान आपलं मार्किंग करून होतं. कुठेही एक कमी जास्त असा होत नाही. आणि पट्टीसुद्धा पहा, बरोबर स्टिच करताना समसमानच अशी स्टिच करायची. नाही तर एका बाजूला तुम्ही मार्किंग करून घ्या आणि असंच तुम्ही ह्या हुकपट्टी, लूकपट्टीवर अशी ही पट्टी, हुकपट्टी ठेवून असं प्रेस केलं तरी चालेल, परंतु या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे. आता ही हुकपट्टी आहे, यावरती आपल्याला हुक लावण्यासाठी या पद्धतीने 4 पदरमध्ये धागा जो आहे तो सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे. 4 पदरमध्ये घ्यायचा, 2 पदर नाही घ्यायचा, नाहीतर आपले हुक लगेच तुटून जातात. आता पहा, इथे पहिला हुक लावणार आहे आपण. तर हुक लावताना पूर्ण असे कडेला पण नाही लावायचं. पहा, मग काय होतं, जे लूक आहे तिथे आपण हे हुक असं लावल्यानंतर काय होतं, गॅप तयार होतो. त्यामुळे थोडा असा आतल्या साईडला हा हुक जो आहे तो लावायचा आहे. पहा, थोडासा मी आतमध्ये घेतलेला आहे, म्हणजे गॅप दिसत नाही, नाहीतर गॅप दिसतो हुक आणि लूकपट्टीमध्ये हुक लूक लावल्यानंतर. तर पहा, इथे 4 पदर धागा असल्यामुळे मी पहा इथे पहा, हा एकदा धागा ओढून घेतला की असं या पद्धतीने लॉक करून घ्यायचं. असं तुम्ही 4 ते 5 वेळा एका साईडला करायचंय. परत दुसरी बाजू घ्यायची आणि या पद्धतीने पहा, 4 ते 5 वेळा लॉक केलं ना, 4 पदरी धागा असल्यामुळे एकदम फिट्ट असा बसतो, लवकर तुटत नाही. इथे मी तुम्हाला 2 हुक लावून दाखवणार आहे आणि 2 लूक करून दाखवणार आहे. या पद्धतीने इथे मी हे पक्क केलं. आता हा जो भाग आहे इथे पहा, या पद्धतीने सुई ओढून घ्यायची आणि याच्यामधून हा धागा असा ओढून काढायचा आणि असा खालच्या कपड्यातून ओढून काढायचा. परत हा धागा इथून असा ओढून काढायचा. हा धागा पहा, ह्या हुकाच्या इथून असा इकडे ओढून काढायचा. इथे पहा,
परत असा एक टाका देऊन घ्यायचा. परत हा ओढून घेतला असा, आणि लास्ट आपण इथे 2 गाठी मारून घ्यायच्या. पहा इथे या पद्धतीने ही एक गाठ मारून झाली. परत ही 2 या पद्धतीने इथं झाल्यानंतर आता हे जे मार्किंग केलेलं आहे यावरती परत आपण इथे सुई अशी ओढून घेतली. पहा आता इथे हुक लावून घेऊया. तोही असा थोडा आतमध्ये, पूर्ण कडेला कधीच हुक नाही लावायचा. इथे थोडासा गॅप सोडून मग हुक लावून घ्यायचा आहे. तर इथे मी हा हुक ठेवला. पहा या पद्धतीने गॅप जो दिसतो ना तो यामुळे दिसतो. पहा हुक व्यवस्थित न लावल्यामुळे. इथे 4 ते 5 वेळा तुम्ही असा धागा ओढून घ्यायचा एका साईडचा. परत दुसऱ्या साईडलाही त्याच पद्धतीने. पहा अशा गाठी मारून घ्यायच्या म्हणजे तुटत नाही. आता हा हुक असा धरायचा, या बोटाच्या वरती असा पकडायचा. आणि याच्यामधून हा धागा असा ओढून घ्यायचा. परत इथे गाठ मारून फिक्स करून घ्यायचं. दोन ते 3 गाठी तुम्ही या इथे मारू शकता. तर इथे मी हे 2 हुक तुम्हाला लावून दाखवले. आता इथे मी तुम्हाला लूक तयार करून दाखवते. बाकीचे हुक जे आहेत ते मी नंतर लावून घेईन. आता इथे पहा, पहिला हा लूक बनवताना आतल्या बाजूने आपल्याला सुई वरती काढायची अशी. परत इथे या पद्धतीने एवढा गॅप ठेवायचा तुम्ही यामध्ये, आणि हा असा ओढून घ्यायचा. परत इथूनच सुई बाहेर काढायची अजून एकदा, म्हणजे इथे डबल सुई आपल्याला आत बाहेर अशी काढून घ्यायची आहे. आणि थोडी अशी ही लूज करून घ्या. पहा या पद्धतीने हे असं लूज करून घ्यायचं. सुई फिरली पाहिजे असं हे लूज करून घ्यायचं. ठीक आहे. इथं लूज करून घेतल्यानंतर परत त्याच ठिकाणावरून परत सुई अशी बाहेर काढून आता हा धागा जो आहे तो इकडे असा ठेवायचा या साईडला. इथे बोटाने पकडा किंवा या साईडला ठेवा. आणि हे जे आपण लूक बनवण्यासाठी धागे हे केलेले आहेत त्यात अशी सुई घालायची आणि पहा या पद्धतीने हे ओढून घ्यायचं. असं पटपट पटपट ओढून घ्यायचं. पहा या पद्धतीने इथून या मधून आलं पाहिजे असं, म्हणजे गाठ बसते. पहा या पद्धतीने मी इथं लूक तुम्हाला तयार करून दाखवते. एकदम जवळजवळ गाठी मारायच्या म्हणजे काय होतं, घट्ट असा हा आपला लूक तयार होतो, तुटत नाही लवकर. लांब लांब गाठी नाही मारायच्या. इथे पहा या पद्धतीने हा एकदम घट्ट असा हा लूक आपला तयार झालेला आहे. तर आता इथे आहे सुई अशी आतल्या बाजूला काढायची, ब्लाऊजच्या उलट्या बाजूला, आणि परत इथे गाठ मारून घ्यायची.
इथे सुद्धा 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या. आता इथे मी हा धागा तोडून घेते. तर पहा हा लूक आपला तयार झालाय. तर पहा हा लूक आणि हा हुक. आता इथे हुक आपण हा असा आतमध्ये लावल्यामुळे गॅप दिसत नाही. तर हा लूक पहा बरोबर इथं हुक असल्यामुळे ही पट्टी एक्स्ट्राची जी आहे ती या पट्टीवरती बरोबर पडते, त्यामुळे गॅप दिसत नाही. तर याच पद्धतीने मी सर्व हुक आणि लूक लावून घेते. तर तुम्हाला आता हे समजलंच असेल कशा पद्धतीने आपल्याला हा लूक तयार करायचा आहे. तर इथे पहा या पद्धतीने मी पूर्ण हुक लावून घेतलेले आहेत आणि हे लूक. तर मी हे लावल्यानंतर पहा अजिबात तुम्हाला गॅप वगैरे दिसणार नाही, कारण हुक आपण त्या पद्धतीने लावलेले असतात, त्यामुळे पहा गॅप दिसत नाही. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा लावून घ्या हुक आणि लूक. पहा एकदम छान असं बसतं. असं ओढलं तरी यामध्ये इथं गॅप नाही होणार तयार. पहा लूकसुद्धा आपण एकदम टाईट बनवलेले आहेत, त्यामुळे ओढलं तरी ते असं पसरणार नाही. तर ही पद्धत कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.